असला डेंजरस साप की ज्याला पकडायला आम्हाला सर्पमित्राला बोलवायला लागलं. आज आमच्या घरात शेजारीत म्हणजे बाबूच्या घराच्या पाठीमागे रस्सल वायपर जातीचा साप आढळलेला. असं म्हणते की हो साप चावल्यानंतर हो साप पाणी सगळं मागून देत नाही, म्हणजे पाणी मागाच्या आधीच आपला मृत्यू होऊन जातो. आणि ह्या सापालाच आपल्या मराठीमध्ये गोणस असं म्हणते ती. तसं तर भावना आमच्या गावात डायनासोर मारणारी माणसं आहेत. गोणस नाव ऐकल्यावर ती सुद्धा 4 हात लांब थांबलेली, कारण ह्यो सापच आहे तेवढा डेंजर. साप आम्हाला कसं दिसला ते सांगतो. घराच्या पाठीमागे आमचा एक छोटासा वडा आहे आणि त्या वड्यामध्ये कुत्रीची 4-5 पिल्लं आहेत. ह्यो साप इथं बसलेला असताना ही पिल्लं त्याच्या अवतीभोवती फिरत होती. आणि ह्या घोणस सापाला जेव्हा पण त्याच्या अवतीभोवती खतरा जाणवत होती त्यावेळी ती आपल्या शिट्टी वाजवायचा प्रयत्न करत असती. त्याची शिट्टी आमच्या कानावर पडलेली आणि त्यामुळे आम्हाला ह्यो साप दिसला. लगेच आम्ही सर्पमित्राला फोन करून हा साप पकडायला बोलवून घेतलं. तसं तर या सापाबद्दल भरपूर अंधश्रद्धा पडल्या जाते द्या. आणि ही तितकंच खरं आहे की हा साप चालल्यानंतर माणूस दगावण्याची जास्त शक्यता असते. आपकी तारीफ बाबूराव गणपतराव आपटे. त्यानंतर सापाला ओढ्यातनं बाहेर काढण्यासाठी एका पोत्यात घालायचा प्रयत्न चालू होता. त्याला काय पोत्यात जायचं नव्हतं, त्यामुळे पोत्यापासून लांब लांबच पळत होता देव. कसं बस सापाला त्या पोच्यात घालून सापाला परत वर घेऊन आली ती. आणि वर आणल्यानंतर त्याच्या पोच्यातनं साप काढून त्यांच्या थैलीत टाकून घेतला. आता सर्पमित्र म्हणत होते की गोणाच्या जागी जर दुसरा कोणता साप असता तर तुम्हाला वर काढून दाखवला असता, पण ही गोणच असल्यामुळे जास्त रिस्क घ्यायला नको. त्याला डायरेक्ट त्या पोच्यातनं डायरेक्ट त्यांच्या थैलीमध्ये टाकला. आणि थैलीत टाकताना पण तो साप शिट्टीसारखा आवाज करत होता.